नमस्कार मित्रांनो. तर 21 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की समर डॉक्टरांना फोन लावतो आणि घरी येतो. इथे मल्लिका मोठमोठ्याने रडत असते. तिला स्वानंदी कधी जाते आणि कधी एकदा तिचं सगळं अंत्यसंस्कार होत आहेत आणि कधी एकदा या घरावर राज्य करते असं झालेलं असतं. मल्लिका मोठमोठ्याने रडत असते. अंशुमन तिथे येतो. अंशुमनने त्या नागाला पकडून आणलेलं असतं. अंशुमन म्हणतो, नाग सापडला. मल्लिका म्हणते, अरे मग कौतुकाने बघत काय बसलायत, मारून टाक त्या सापाला, साप पकडलाय म्हणे. आपल्या बिचाऱ्या स्वानंदीला चावलाय तो. स्वानंदी म्हणते, नाही हा, त्या सापाला अजिबात मारायचं नाही आहे. मल्लिका म्हणते, स्वानंदी, विषामुळे तुला कळत नाही तू काय बोलतेस ते. मल्लिका अंशुमनला म्हणते, अंशुमन, हिच्याकडे लक्ष देऊ नको, मार त्या सापाला, मारून टाक. तेवढे तिथे डॉक्टर येतात. मल्लिका म्हणते, स्वानंदीला वाचवावं आमच्या, डॉक्टर प्लीज काहीतरी करा, तिला साप चावलाय, साप. स्वानंदी सगळ्यांना शांत करते. स्वानंदी म्हणते, 1 मिनिट शांत व्हा, मला कुठल्याही उपचारांची गरज नाही आहे. सगळ्यांना प्रश्न पडतो की स्वानंदी असं कसं बोलू शकते. आता स्वानंदीने तर ओळखले तो विषारी साप नव्हता. आता हे जेव्हा स्वानंदी सगळ्यांसमोर सांगेल त्यावेळेस मल्लिकाचा पचका झाल्यामुळे ती अंशुमनवर सगळा राग कसा काढते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की स्वानंदी समर किचनमध्ये काम करत असतात. मल्लिका म्हणते, स्वानंदी, अगं तू उंडा तर तयार केला आहे, पण आता ही अळूवडी कापणार कशी? तुला तर माहिती आहे ना, सुरी वापरायची नाही आहे. स्वानंदी दोरा दाखवते. स्वानंदी म्हणते, राजवाडे, तुम्ही हा उंडा धरा आणि या दोऱ्याने मी ह्या वड्या कट करते, म्हणजे आपलं काम पण होईल आणि प्रथा पण मोडली जाणार नाही. समरला ती आयडिया आवडते. स्वानंदी विचारते, काकू, हे चालेल ना? मल्लिका म्हणते, हो चालेल. मल्लिका तोंड वाकडं करून स्वानंदीकडे बघत असते. समर स्वानंदीचं कौतुक करतो. समर म्हणतो, स्वानंदी, अहो प्रत्येक प्रॉब्लेमवर तुमच्याकडे सोल्युशन हे असतंच, किती ग्रेट आहात तुम्ही, सेम आजीसारख्या. स्वानंदी म्हणते, अहो राजवाडे, तुमच्या सोबतीमुळे सगळं शक्य होतं, थँक्यू. समर म्हणतो, स्वानंदी, मी तुमच्यासोबत कायम आहे. मल्लिकाला हे प्रेम वगैरे बघवलं जात नाही. मल्लिका म्हणते, बास बास चला, पूजेचा मुहूर्त चुकायला नको. स्वानंदी म्हणते, राजवाडे तुम्ही पुढे व्हा, मी येते. समर पुढे होतो. स्वानंदी मल्लिका किचनमध्ये थांबतात. स्वानंदी म्हणते, काकू, तुम्हालासुद्धा थँक्यू. मल्लिका विचारते, मला का? स्वानंदी म्हणते, काकू, मला स्वयंपाक करायला खूप आवडतो, अगदी मनापासून करते, पण तुम्ही हे जे काही करता ना, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकते. तुम्ही मला संधी देता, त्यामुळे थँक्यू. मल्लिका चिडचिड करत निघून जाते. तर इथे रोहनच्या घरी नागपंचमीची पूजा छान पार पडते. रोहन, अधीरा, बाबा सांगतात त्या पद्धतीने पूजा करतात. मंदाकिनी तोंड वाकडं करून अधीराकडे बघत असते. तर इथे समरच्या घरी स्वानंदी समर जोडीने पूजा करतात. गुरुजी आलेले असतात. पूजा संपन्न होते. घरी बायकासुद्धा आलेल्या असतात. पूजा झाल्यावर समर स्वानंदी जोडीने गुरुजींच्या पाया पडतात आणि आजी सगळ्यांसमोर स्वानंदीचं कौतुक करतात. आजी म्हणतात, आमच्या सुनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिने प्रथेप्रमाणे सगळं केले, चिरलं नाही, तळलं नाही, व्यवस्थित स्वयंपाक केलाय. स्वानंदी म्हणते, आजी, मी एकटीने काही केलं नाही, राजवाडेसोबत होते ना म्हणून शक्य झाले. आजी म्हणतात, यालाच तर संसार म्हणतात. समरला महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे त्याला ऑफिसला जायचं असतं. समर ऑफिससाठी निघून जातो. तर स्वानंदी प्रसाद म्हणून सगळ्यांना दिंड्या देते. मल्लिका चिडचिड करत त्या दिंडाकडे बघत राहते आणि थोड्या वेळाने खेळ चालू होतात. तर इथे रोहनच्या घरी अधीरा साडी चेंज करते आणि आपल्या नेहमीच्या कपड्यांमध्ये हॉलमध्ये काम करत बसलेली असते. मंदाकिनी तिथे येते. मंदाकिनी म्हणते, झालं, बदलली साडी? नुसता देखावा करतेस तू, दिवसभर साडी नेसायची असते, सणवार आहे ना, पण नाही, तुला ते पण जमणार नाही. अधीरा म्हणते, आई, सणवार आहे, पूजा केली ना, बस, मला ते सगळं झेपत नाही, सवय नाही त्या सगळ्याची. मंदाकिनी म्हणते, जरा ॲडजस्ट करायला नको. अधीरा म्हणते, आई, मी सांगितलं माझ्यासारखे ड्रेस घाला, घालता येईल का तुम्हाला? नाही ना,
तसंच आहे. पण काय ना, मी तुमच्या कपड्यांना नावं ठेवत नाही, पण तुम्ही ठेवता. जाऊ दे, मला नाही बोलायचं. तेवढ्यात अधिराचं पार्सल येतं. अधिरा ते पार्सल घेते आणि ते उघडते. मंदाकिनी विचारते, काय गं, ही पर्स कशाला ऑर्डर केलीस? अधिरा म्हणते, मला आवडली म्हणून. मंदाकिनी विचारते, किंमत काय याची? अधिरा म्हणते, 40,000. मंदाकिनीला एकदम शॉक बसतो. मंदाकिनी म्हणते, या फालतू पर्सवर माझ्या मुलाचे पैसे घालवतेस? गरज काय होती? अधिरा आधी इग्नोर करते आणि ती पुढे म्हणते, तुमच्या मुलाचे नाही, माझे पैसे होते. मंदाकिनीची बडबड चिडचिड चालू असते, पण अधिरा अजिबात लक्ष देत नाही. अधिरा जुन्या पर्समधलं सगळं सामान नवीन पर्समध्ये भरते आणि मंदाकिनी अधिरा किती पैसे ठेवते, काय काय ठेवते हे बघते. तर इथे समोरच्या घरी खेळ चालू होतात. स्वानंदी खुश होऊन खेळत असते. तेवढ्यात तिथे अंशुमन येतो. अंशुमन मल्लिकाला इशारा करतो. मल्लिका विचारते, अंशुमन कुठे होतास इतका वेळ? अरे काय त्या बायका सारखं स्वानंदीचं कौतुक करतायत, कान बिटलेत माझे. नुसतं त्या स्वानंदीला डोक्यावरती घेऊन नाचतायत आणि तिचा तो हसरा चेहरा ते बघितलं तर तळ पायाच्या मस्तकात जाते. बघ ना कशी मिरवते ती या घरची सून म्हणून. मल्लिकाची खूप चिडचिड होते. तर इथे मंदाकिनीला अधिरा इग्नोर करते म्हणून ती रोहनला मोठमोठ्याने आवाज देऊन बोलवते. रोहन तिथे येतो विचारतो, काय झाले, आता कशावरून भांडण? अधिरा म्हणते, काही भांडण वगैरे नाही, सगळं नॉर्मल होतं, उगीच करतात या. मंदाकिनी म्हणते, रोहन तुझी बायको मला इग्नोर करते ना, आणि तिच्याशी बोलून अर्थ नाही, म्हणून आता मी तुझ्याशी भांडणार. रोहन विचारतो, आता काय झाले? मंदाकिनी म्हणते, रोहन किती तारीख आहे, घर खर्च कधी देणार आहेस तू? भीक मागितल्यावरती का? रोहन म्हणतो, आत्ता नाही आहे, थोड्या वेळाने देतो. अधिरा आपल्याजवळचे पैसे काढते आणि मंदाकिनीच्या हातावर ठेवते. मंदाकिनी म्हणते, हे काय, पूर्ण पैसे नाहीच आहेत, 5,000 आहेत. जर जबाबदारी घ्यायची ना तर पूर्ण घ्यायची. अधिरा म्हणते, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत आत्ता, घ्यायचे तर घ्या. अधिरा वैतागतेने आतमध्ये निघून जाते. मंदाकिनीची चिडचिड चालू असते. रोहन म्हणतो, आई नंतर पैसे आणून देतो, गप्प बस आता. रोहनही आतमध्ये जातो. तर इथे मल्लिका अंशुमनला म्हणते, अंशुमन बघ कशी नाचते ती स्वानंदी, तिचा चेहरा बघितला ना की डोक्यात नुसती आगाग होते. कुठे तो माणूस येणार होता ना? मला आहे ना स्वानंदी या घरातच नकोय, या घरात काय या जगात नकोय, आयुष्यातून उठली पाहिजे, बोलव त्याला. अंशुमन त्या माणसाला फोन लावतो. तो माणूस इथे येतो आणि त्याच्याकडे असलेला नाग दाखवतो. मल्लिका खूप खुश होते. मल्लिका अंशुमनला म्हणते, अंशुमन आता मी स्वानंदीला नाचत नाचत कडेला घेऊन जाते, भिंतीला घेऊन जाते. तुम्ही हळूच इथून नाग सोडा आणि नंतर तो तिला डसेल. एकदा का स्वानंदीला नाग डसला की झालं, स्वानंदीचा खेळ संपला. मल्लिका ठरल्याप्रमाणे करते. ती स्वानंदीसोबत नाचत नाचत स्वानंदीला भिंतीच्या कडेला घेऊन जाते आणि इथून अंशुमनने नाग सोडलेला असतो. स्वानंदीचा पाय त्या नागावर पडतो आणि तो नाग डसतो. मल्लिका मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करते. सुष्मिताने सगळा व्हिडिओ काढलेला असतो. मल्लिका स्वानंदीला खुर्चीवर बसवते आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करते. तर इथे समर आनंद ऑफिसला निघालेले असतात. त्यांची महत्त्वाची मीटिंग असते. आजींचा फोन येतो. समर विचारतो, आजी काय झालं, लगेच फोन केलायस तू? आजी म्हणतात, पिंट्या जिथे कुठे असशील ना लवकर ये, अरे स्वानंदीला साप चावलाय. समोर खूप घाबरतो आणि तो आधी डॉक्टरांना फोन लावतो आणि घरी जायला निघतो. तर इथे मल्लिका मोठमोठ्याने रडत असते. मल्लिका म्हणते, आजचाच दिवशी साप चावला, आज नागपंचमी आहे आणि माझ्या सुनेला नाग चावला, असं कसं होऊ शकतं? स्वानंदी तुझा चेहरा निळा पडतोय का? स्वानंदी तुला काही होतं आहे का? कोणीतरी वाचवा, माझ्या सुनेला वाचवा. सुष्मिता म्हणते, मॉम आधी पाय बांधा ना. मल्लिका म्हणते, आता ह्याच्याने काय होणार आहे, आधीच विष पसरलं असेल सगळीकडे, बांधून काहीही होणार नाही. मल्लिका पुन्हा मोठमोठ्याने रडायला लागते आणि आपला हा भाग इथेच संपतो.